कुरकुरीत कुरुम लागणारी मांदेली फ्राय। तर चला बनवायला घेऊया मांदेली फ्राय। जय सद्गुरू मंडळी, मी रंजना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, इथे मी मांदेलीची फ्राय बनवणार आहे, मस्त कुरकुरीत कुरुम लागणारी। तर ही मांदेली अशी पद्धतीने बघा साफ करायची आपल्याला। इथे जे खवलं असतात बारीक बारीक ते सुद्धा असे आपल्याला काढून घ्यायचे आहे। आणि ही मांदेली बघा अशी साफ केलेली खूप सुंदर दिसत आहेत। आणि मी 2-3 पाण्याने ह्या मांदेलीला धुवून घेतलेला आहे। आता याच्यावर आहे ना मी लिंबू पिळून घेत आहे अर्धा। आता त्याच्यानंतर इथे लाल तिखट घालते, इथे थोडी अर्धा चमचाशी हळद घालते, त्याच्यानंतर इथे धना पावडर घालते आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालते। आपल्याला हे मसाले आवडीने घ्यायचे आहेत। कोणाला तिखट जास्त लागतं तर कोणाला तिखट जास्त चालत नाही, त्या पद्धतीने इथे मी 2 प्रकारची ही मांदेली बनवणार आहे। ही एकदम कमी तिखटीची मांदेली आहेत आणि काही तिखट पणा असणारी सुद्धा मी बनवणार आहे। आता ही मांदेली जे आहेत आपल्याला चांगली अशी चोळून घ्यायची आहे, म्हणजे हा मसाला जो आहे सर्वीकडे लागेल आणि आपला लिंबू वगैरे लावलेलं सगळं मुरेल। इथे मी रवा घेतलेला आहे, रवाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। आता इथे हे एकदम कमी तिखट असलेली मांदेली फ्राय मी बनवणार आहे। आता रवा बघा या पद्धतीने लावून घेतलेला आहे आणि आपल्याला अशी मांदेली सोडून घ्यायची आहे। आता एक एक करून अशी मांदेली सोडून घेते। आता बघा तुम्ही मांदेली टाकून घेतलेली आहेत, याच्यातली अर्धी मांदेली मी ठेवलेली आहेत। आता आपण एक एक करून अशी पलटी मारून घेऊया। मी मांदेलीचा 100 रुपयाचा असा वाटा घेतलेला होता, भरपूर आले वाट्यामध्ये आणि काही जाडे जाडे असे मी फ्राय करायला काढून घेतले। आता इथे मी त्याच रव्यामध्ये लाल तिखट घातले, म्हणजे थोडे जास्त तिखट असणारे मांदेलीची फ्राय बनवणार आहे। आता इथे आमच्या घरात काहींना खूप फिक्कट खायची सवय आणि काहींना ती तिखट खायची सवय आहे। आता आपण हे पहिले जे मांदेली फ्राय केलेले आहेत ते असे पलटी मारून घेऊया। तोपर्यंत आपण आता इथे जे मांदेली जास्त तिखट आहेत ते आपण हे सर्व असे तयार करून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला पटकन करता येतं। आता हे मांदेली बघा झालेले आहेत, हे आपण काढून घेऊया। खूप सुंदर झालेले आहेत, असे कुरकुरीत मस्त, खूप छान लागतात खायला। तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाल्ले तरी खूपच सुंदर लागतात। आता बघा आपण हे मसाला लावलेले मांदेली ते पण टाकून घेऊया, म्हणजे रव्यामध्ये आपण मसाला घातलेला होता ना ते बघा किती सुंदर दिसत आहेत। आता हे सर्व टाकले गेलेले आहेत। मस्त आपल्याला फ्राय अशी होऊ द्यायची एक साईड। आणि हा पॅन आहे ना तो स्पेशल फ्रायचाच आहे, खाली चिटकत नाही अजिबात, लोखंडाचा पॅन आहे हा, म्हणजे तवा तुम्ही म्हणता तो। आता एक बाजू झालेली आहे, आता आपण दुसरी बाजू सुद्धा शेकून घेऊया। मी पहिल्यांदाच मांदेली फ्राय बनवते तरी सुद्धा खूपच टेस्टी झाले आणि एकदम कुरकुरीत मस्त झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता दुसरी साईड सुद्धा आपल्याला शेकून घ्यायची आहे, म्हणजे भाजून घ्यायची आहे तेलामध्ये। अशी मी 2 प्रकारची बनवलेली आहे, म्हणजे आपण तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा लावलं तरी चालेल। खूपच मस्त झालेली आहेत बघा कुरकुरीत। एकच नंबर आपली मांदेली फ्राय झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। तुम्ही माझ्या हे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तर मंडळी, कशी वाटली माझी मांदेली फ्राय? एकच नंबर झालेली आहे। तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब